नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खान यासह इतर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। बीएनएस कलम 152 अंतर्गत फहीम खानसह 50 पेक्षा जास्त जणांवर देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल झालेला आहे असं समजतंय। नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल केलाय। नागपुरातील हिंसाचार भडकवण्यासाठी बांगलादेश आणि इतर देशातील आयपी ॲड्रेसवरून व्हिडिओ पोस्ट केले गेले, व्हायरल केले गेले असंही या संदर्भात आता माहिती उघड झाली आहे। देशविघातक कृत्य केलं म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपुरात दंगे भडकवण्यासाठी कारणीभूत असलेल्या व्हिडिओला बांगलादेश आणि इतर देशातून सुद्धा पसरवलं जात आहे। एटीएस आणि वेगवेगळ्या एजन्सीज या सगळ्याचा तपास करणार आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, काय या सगळ्या संदर्भात नेमके आणखी तपशील आहेत? आता सध्या पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काही अधिकृत खुलासा केलेला आहे का? ज्या प्रकारे नागपुरात हिंसाचार झालेला होता त्यामध्ये काही जे आयपी ॲड्रेसेस आहेत किंवा सोशल मीडियावरून जे पोस्ट करण्यात आलेले आहेत त्यामध्ये काही जे पोस्ट होते त्या इतर देशातून किंवा भारताच्या बाहेरून खास करून बांगलादेशातून पोस्ट झाल्याचं माहिती मिळाली होती आणि त्याचे तपास जे आहे ते सायबर पोलीस करत होते। आता सायबर पोलिसांच्या तक्रारीनुसार या जी पूर्ण हिंसाचार झाल्याची घटना आहे त्यामध्ये संशयाची जी मेन सुई आहे ती फहीम खान याच्यावर आहे, कारण त्यानेच लोकांना गोळा केला आणि हिंसाचार करण्यासाठी प्रोत्साहन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि तसा एफआयआर देखील जारी करण्यात आलाय। त्यानंतर आता हिंसा पसरवणे, नासधूस करणे आणि देशविघातक कृती करणे या आरोपाखाली सायबर पोलिसांच्या तक्रारीवरून फहीम खान यांच्यासह 52 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा मोठा गुन्हा आहे, कारण देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत कडक कठोर शिक्षा देण्यात येते। त्यामुळे आता यांच्यावर जेव्हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर आता पोलीस आणखीही तपास करत आहेत। जवळपास यात 1200 आरोपी असण्याची शक्यता आहे आणि त्या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत। त्याचबरोबर सोबत एटीएसचा देखील समांतर तपास सुरू असू आहे। एकूणच ज्या तपास यंत्रणा आहेत किंवा पोलीस आहेत त्यांचे विविध जे विभाग आहेत ते आपापल्या परीने आणि समांतर तपास करून गुन्हेगारांविषयी कडक कारवाई करण्याच्या प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर अटक देखील करण्यात येत आहे। जर कालचा जर विचार केला तर काल दिवसभरात आणखी 25 ते 30 लोकांना अटक केली आहे, ज्यामुळे एकूण अटक करण्यात आलेल्या यांची जी आरोपींची संख्या आहे ती आता 83 वर पोहोचलेली आहे। तर एकूणच पाहता पोलीस एका मागोमाग एक कडक पावले उचलत आहेत आणि ज्यांनी या हिंसाचारात भाग घेतला, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येते आणि त्याच अंतर्गत फहीम खानसह इतर 52 आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र। तर फहीम खानचे आता नवे व्हिडिओ समोर आलेत। 17 तारखेला नागपुरात दंगल भडकण्याआधी फहीम खान पोलिसांसोबत वाद घालत होता। छत्रपती शिवाजी चौकामध्ये फहीम खान सोबत त्याचे इतर साथीदार ठिय्या आंदोलनासाठी बसलेले होते। पोलिसांनी विनंती केली मात्र तरीही फहीम खान तिथेच होता आणि हुज्जत घालत होता। इतकंच नाही तर दंगलीचा कट फहीम खाननंच रचल्याचा आरोप त्याच्यावर होतोय आणि या संदर्भात फहीमवर नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। प्रत्यक्ष दंगल झाली तेव्हा फहीमनं महिला पोलिसांवर हात टाकल्याचा आरोप सुद्धा केला गेलाय। अरे मान पे अच्छा ये यहाँ पे हो गया है अभी तो